मित्रांनो नमस्कार. आपल्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बघतो की सर्वजण सुखासाठी धावपळ करत आहे, पैशासाठी धावपळ करत आहे आणि गरजेचंही आहे. कारण दैनंदिन जीवनामध्ये आपली जी धावपळ आहे ही आपल्या परिवारासाठीच आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपली मुलं, आपले आईवडील सर्वजण सुखी व्हावे, आनंदी राहावे आणि सगळ्यांना सर्व मिळावं जे त्यांना मिळालं नाही. हा सगळ्यांचा अट्टहास असला की पाहिजे. परंतु या अट्टहासाच्या पोटी कळत न कळत आपण बऱ्याचशा अशा गोष्टी विसरलोय की ज्या गोष्टी विसरल्यामुळं कळत न कळत आपल्या हातून बऱ्याचशा चुका होतात. तर ह्या ज्या गोष्टी होत आहेत ह्या आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. कारण की प्रत्येक गोष्ट एवढं तर तुम्ही समजू शकता की प्रत्येक गोष्ट लगेच समजत नाही. ती समजायला खूप वेळ जातो. कारण की आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा अशा चुका असतात की ज्या चुका समजता समजता पूर्ण आयुष्य निघून जातं, परंतु चूक कळत नाही. तर मग यासाठी काय केलं पाहिजे, सुखी जीवनासाठी काय केलं पाहिजे, पैशासाठी काय केलं पाहिजे हे समजणं गरजेचं आहे. मित्रांनो, वाईट मार्गाने आलेला पैसा हा कधीही जास्त काळ खिशामध्ये राहत नाही. तुम्ही बघा, म्हणजे मार्क करा, कष्टानं कमवलेले 100 रुपये तुमच्या खिशामध्ये 3-4 दिवस राहतील, पण हरामानं कमवलेले 1000 रुपये तुमच्या खिशामध्ये 1 दिवस सुद्धा टिकणार नाही. हे पैशाचं लॉजिक आहे. कारण प्रत्येक कष्टानं आलेला पैसा जो आहे तो तुमच्याकडे स्थिरावतो आणि हरामानं आलेला पैसा किंवा बेईमानीनं आलेला पैसा हा तुमच्याकडे कधी टिकत नाही. त्यासाठी हे समजणं गरजेचं आहे का प्रत्येक काम करताना, प्रत्येक गोष्ट करताना आपल्या या गोष्टीची शहानिशा करणं गरजेचं आहे की आपण करतो काय आणि काय करायचं आहे. हे समजलं की आपल्याला सगळ्या गोष्टी समजू शकतात. कारण हे लाईफ खूप सुंदर आहे मित्रांनो, खूप सुंदर आहे. कारण आपण ज्या मातीमध्ये राहतो आहोत ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि भारतीय संस्कृतीसाठी भारत हा अतिशय जगप्रसिद्ध देश आहे की भारतातली संस्कृती आणि संस्कार यासाठी नावाजलेला देश आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. परंतु काय झालंय, आपल्याकडे हल्ली एक विषय तुम्ही बघा, घरामध्ये जे आहेत ना, स्त्रियांचा विचार जर केला किंवा पुरुषांचा जर विचार केला, स्त्री आणि पुरुष ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. जी गाडीची दोन चाकं आहे की संसारासाठी ही दोन्ही बरोबर चालावे लागतात आणि ही जर दोन बरोबर चालली तर कदाचित तुमचा संसार खूप सुंदर आणि अप्रतिम होतो. पण तेच जर कधी दोन चाकं बरोबर नसतील तर अवघड आहे. कारण आजच्या मितीला आपण जर चांगला विचार जर केला, आज तुम्ही विचार करा ना, आपण ज्या मातीमध्ये राहतो ही भारत भूमी जी आहे ही देवभूमी आहे, संतांची भूमी आहे, अनेक शौर्यवर्यांची भूमी आहे. या भूमीमध्ये आपण नांदतोय तर खरोखर आपल्याकडे ते संस्कार झालेत का हे समजणं गरजेचं आहे आणि ते आपल्या मुलांना सुद्धा ते होणं गरजेचं आहे. कारण आपलं झालंय काय माहितीये का, प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी आपण वेळ देतो, पण ती वेळ देणं गरजेचं आहे. परंतु तुमच्या लाईफमध्ये ज्या ज्या गोष्टी होत आहेत त्या सुखासाठी होत आहेत, पण त्या सुखासाठी होत असताना तुम्ही दुःख बोलवताय का हे समजणं गरजेचं आहे. कारण लाईफ खूप सुंदर आहे मित्रांनो, खूप सुंदर आहे, अप्रतिम आहे. फक्त हे जगता आलं पाहिजे. तुम्हाला जर जगता आलं तर तुम्ही 100% खूप चांगलं आणि प्रॉपर जगू शकता. पण हे समजता आयुष्य काय बायांच्या बाबतीमध्ये विषय कसा आहे, नवरा आणि बायकोच्या विषयामध्ये जी बायको असते त्या बायकोच्या एक संभ्रम आहे, एक खूप मोठा संभ्रम आहे. हा संभ्रम असा आहे का या भूतलावरती जगामध्ये सगळ्यात सुखी असेल तर तिची बहीण, जगात सगळ्यात हुशार जर असेल तर तिचा मेवणा, तिचा दाजी, जगात सगळ्यात इमानदार आणि प्रॉपर माणूस असेल तिचा भाऊ, जगात सगळ्यात जास्त कष्टाळू असेल तर तिचा बाप, जगात सगळ्यात जास्त जर कधी चांगले सल्लागार असेल तर ती तिची आई, आणि जगामध्ये सगळ्यात वाईट जर असेल तर तो तिचा सासरा म्हणजे नवऱ्याचा बाप, जगामध्ये सगळ्यात जास्त कुकर्मी असेल तर ती तिची सासू म्हणजे तिच्या नवऱ्याची बायको, तिच्या नवऱ्याची आई. सांगायचं तात्पर्य काय आहे, ह्या भूतलावरती
स्त्री आणि पुरुष ही जी दोन चाकं जी आहे यांचे प्रत्येक रिलेशन सेम आहे. जे तुमचे दाजी आहे, मेवणे आहे, सेम यांच्याही बाबतीमध्ये तसंच आहे. प्रत्येकाच्या बाबतीमध्ये सेम रिलेशन सेम टाईप मध्ये आहे. आणि प्रत्येकाचा हा गैरसमज झालाय. तर हा जो गैरसमज झालाय हा काढणं गरजेचं आहे. कारण भगवंतानं बनवताना प्रत्येक माणूस युनिक बनवलाय, अप्रतिम बनवलाय. आणि प्रत्येकामध्ये प्रत्येक कोणती तरी एक खासियत दिली आहे. ती खासियत जाणा, ती खासियत तुम्ही जाणली ना तर तुम्हाला ह्या भूतलावरती दुसरीकडे सुख शोधण्याची गरज नाही. तुमच्या फॅमिलीमध्येच खूप सुख आहे. तुमचे भाऊ म्हणजे या जगामधले सगळ्यात अप्रतिम भाऊ आहे. तुमच्या बहिणी म्हणजे या जगातल्या सगळ्यात अप्रतिम बहिणी आहे. तुमच्या भावजाया म्हणजे या जगातल्या सगळ्यात अप्रतिम भावजा आहे. तुमचे आई वडील म्हणजे या जगातले म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो देवच आहे. हे समजणं गरजेचं आहे. आणि हे ज्या दिवशी तुम्हाला समजेल ना त्या दिवशी वेळ निघून गेली असेल. आणि ऍक्च्युली हे समजणं गरजेचं आहे. कारण मी बऱ्याचशा गोष्टी मार्क करतो. कारण ह्या संसाराच्या ओढ्यामध्ये कळत न कळत काही लोक एवढी वाहत चालली आहे की त्याचं काही नाव नाही. आणि हल्ली अजून एक असा एक दुष्परिणाम झालाय की जो असा की कळत न कळत तुम्ही बघा लाईफ मध्ये तुम्ही मुलांची लग्न करता, मुलींची लग्न करता किंवा तुमच्या आसपास लग्न होतात. बघा ना एक ट्रेंड आहे हल्ली मुलींना किंवा मुलांना खूप चिकित्सक झाली हो, खूप चिकित्सक. पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या किंवा पूर्वीचे जे काही पुरुष होते ते स्त्रियांना खूप त्रास द्यायचे. हल्ली तसं राहिलेलं नाही. परंतु हल्ली जे आहे हल्ली डिवोर्स होण्याचं प्रमाण खूप प्रमाणापेक्षा जास्त आहे. काय स्त्रिया ज्या आहे, मुली ज्या आहे, जी त्यांच्या अपेक्षा खूप आहेत, खूप अपेक्षा. म्हणजे थोडस कुणी काही बोललं तर ते लगेच रुसून बघणार, थोडस काहीतरी खूप छोट्या छोट्या गोष्टीवर शॉपिंग, त्यानंतर अशा अशा गोष्टी ज्या गोष्टी थोतांड आहे मित्रांनो, थोतांड आहे. काही गरजेचं नाहीये. लाईफ मध्ये जगण्यासाठी खूप करणं गरजेचं नाहीये. तुम्ही सुख कशामध्ये शोधता हे समजणं गरजेचं आहे. यामुळे डिव्होर्सचं प्रमाण वाढलंय. तुम्ही बघा काय आता 3-4 महिने राहतात, 3-4 महिन्यानंतर डायव्होर्स घेतात, कोर्टामध्ये जातात, ते चालू राहतं आणि त्यानंतर पुन्हा 5-10 वर्ष घालवतात. जे मजेचे आयुष्य आहे तुमच्या आयुष्यामधले ते तुम्ही घालवून जातात. त्याच्यामुळे डिसिजन घेताना खूप चांगला घ्या, चांगली शहानिशा करा, त्यानंतर लग्नाचा निर्णय घ्या, त्यानंतर सगळ्या गोष्टी करा. शहानिशा पहिली करा, परंतु झाल्यानंतर ते याच्यामध्ये पडू नका. कारण काही हे बघा प्रत्येकामध्ये चांगले आणि वाईट गुण आहेत. तर ते समजणं गरजेचं आहे का ते चांगले गुण जे आहेत त्यामधले घेऊया, वाईट गुण काढून टाकूया. परंतु पहिल्या 4-5 महिन्यामध्ये ज्या फॅमिली बरोबर तुम्ही 18-20 वर्ष 25 वर्ष राहता आणि ज्या फॅमिली बरोबर तुम्ही जुळणार आहात त्या फॅमिली बरोबर 4-5 महिन्यामध्ये तुम्ही कसा डिसिजन घेऊ शकता? नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे तुम्ही वेळ द्या. तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या, त्या फॅमिलीसाठी वेळ द्या, त्या परिवारासाठी वेळ द्या, तुमच्या फॅमिलीसाठी वेळ द्या, नंतर डिसिजन घ्या. कारण की पैसा सर्वस्व नाहीये. पैसा सर्वस्व नाहीये. कोरोनानं आपल्याला एवढं शिकवलं राव, काय बोलायचं आता. 2019 पासून 21 पर्यंत लोक आजही भांबावलेली होती. सारं जग बंद पडण्यावर आलं होतं. तरी तुम्ही आजपर्यंत अजूनही पुन्हा त्याच पायंड्यावर चालले. पैसा गरजेचा नाही. अशी लोक होती की ज्यांच्याकडे खोऱ्यानं पैसे होते. डॉक्टर सहित विकत घेणारी लोक, हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती. राहिली नाही मित्र. खूप पैसा होता, काहीच काम आलं नाही. मला तुम्हाला हे सांगायचं काय समजून घ्या. आपण सर्वजण आहोत, हे सर्वसामान्य माणसं आहोत. कारण आपल्या अपेक्षा खूप नाहीये. परंतु या अपेक्षा खूप नसताना सुद्धा आपण ज्या सुखाच्या मोहामध्ये जातो आहे त्या सुखाच्या मोहामध्ये आपण करत न करत दुःख विकत घेतो. तर हे जे आहे हे समजणं गरजेचं आहे. कारण की आयुष्यामध्ये जे आहे खूप संत महंत होऊन गेले ना मित्रांनो. आता तुम्ही विचार करा, संत ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञानेश्वरांना किती त्रास झाला. इमॅजिन करा तुम्ही. वाचा संत ज्ञानेश्वरी, तुमच्या लक्षात येईल की संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ महाराज, संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानदेव यांच्या ज्या गाथा ज्या आहेत त्या वाचणं गरजेचं आहे. ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, निवृत्ती ही 4 भावंड ज्या घरामध्ये जन्माला आली त्या घरामध्ये दुःख. स्वतःला सिद्ध करण्यासाठी शेवटपर्यंत आई बापाला स्वतःची प्राणाची आहुती द्यावी लागली. तुम्ही आम्ही कोण आहे?
संत तुकाराम महाराजांना सगळी प्रॉपर्टी पूर्ण गेली लोकांसाठी, सुख शोधण्याच्या नादासाठी, परंतु त्यांनी देवाचा अट्टहास धरला. आज तुम्ही विचार करा की त्यांच्या अन्ना वाचून त्यांची फॅमिली गेली. हो, अन्ना वाचून गेली, पोरं बायका अन्ना वाचून गेली. सांगायचं तात्पर्य काय आहे समजून घ्या. आज आपण संत तुकाराम महाराजांचं नाव एवढं आदराने घेतो. आज तुम्ही विचार करा ते संत झाले, त्याचं कारण असं की हे संसार रूपी देह जो आहे हा वेगळा आहे. त्यासाठी तुम्ही हे सुख शोधण्याच्या नादामध्ये कळत न कळत तुम्ही दुःख विकत घेताय मार्केटमध्ये. अपेक्षा कमी करा, चांगले विचार करा, चांगली पुस्तकं वाचा, चांगली ग्रंथ वाचा आणि शोक कमी करा. काय हल्ली तर मला काही कळतच नाही. शॉपिंग फिरणं नको तो अट्टहास आहे. काय होतं ते काही समजतच नाही. 2 घंटे फिरून येतात सुख शोधण्याच्या नादामध्ये, तिकडनं येता येता कळत नकळत दुःख विकत घेऊन येतात. आनंदी राहा, आनंदी राहा, कारण की हे आयुष्य पुन्हा नाही. हे आयुष्य पुन्हा नाही, कारण हे ह्या भारत भूमीवरच स्वर्ग आहे आणि आपण स्वर्गामध्ये राहत आहोत हे जाणा. आणि तुमचा परिवार हा स्वर्गामधली एक अशी वास्तू आहे का जिथं तुम्ही सर्व गोष्टी उपभोगू शकता. परंतु होतंय काय की आपण या सुखाच्या नादामध्ये दुःख विकत घेतो. आपल्या परिवाराशी आनंदी राहा, सुखी राहा, मजेत राहा. श्री स्वामी समर्थ. स्वामीराज फाउंडेशनला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. श्री स्वामी समर्थ.